शिकागो ट्रिब्यून म्हणून न्यूजपेपर एजन्सी आहे बहुतेक, इफ आय नॉट रॉंग. ही जी राईड होते सुरू, ते समोरून नेव्ही पियरपासनं सुरू होऊन हे असे जवळजवळ 16 हे सर्व ही पूर्ण नदी आहे आणि या नदीच्या कडेला हाय टॉवर्स आहेत. मस्तपैकी डोक्यात टाकलेली आहे. रॅबिन मी फक्त बिल्डिंग दाखवतो आहे गड्यांना. ही सुद्धा एक हिस्टॉरिकल बिल्डिंग आहे. तुमची नावं कुठे जर दिसत असेल तर मी सांगू शकलो असतो, पण मी नक्की सांगू शकत नाही. काय जास्त मोठी नाही आहे. ती जी आपण मिशिगन लेकवरनं जी इमारत पाहत होतो ती पाहती, किती वाकडी तिकडे बिल्डिंग आहे. अजून तिच्या जवळच आपण गेलेलं नाही आहे. खरं तर जवळ हयात रिजन्सी हॉटेल, त्यानंतर एलोनियस सेंटर हे आपण पाहिलेलं आहे मला वाटतं, पण हे दुसऱ्या अँगलने पाहतो आहे. तसंच हे काहीतरी येतं माझ्या, हे अशा आवाज शिकागोमध्ये सारखे चाललेले असतात. हे सारख्या गाड्यात फिरत असतात. अजून बराच वेळाला आपल्याला ऐकायला मिळेल बा. पुढे एक ट्रम्प टॉवर लागेल आपल्याला आणि तिथे सुद्धा बऱ्याच हाय राईज बिल्डिंग्स आहेत. खरं ह्या सर्व बिल्डिंग ज्या वेळेला आपण आर्किटेक्चर ट्रिप करतो आहे त्यावेळेला सर्व बिल्डिंगची नावं आपल्याला सांगितले जातात. आणि जर माझा चॅनल फॉलो जे करत असतील त्यांनी जर प्लेलिस्ट पाहिली असेल तर त्या प्लेलिस्टमध्ये सर्व बिल्डिंगची नावं ते कॉमेंटेटर घेत असतात. माझं इंग्लिश काय व्यवस्थित नसल्यामुळे माझ्या ते प्रोनाऊन्स पण लक्षात नाही आणि बिल्डिंग नावंसुद्धा लक्षात राहत नाहीत. केवळ मी गोप्रोचा आनंद घेतो आहे. सेल्सफोर्स म्हणून समोर दिसतंय मला काहीतरी, दूरवर आहे ते. हे मिशिगन 100E ॲव्हेन्यू, हे साऊथ वॉटर आणि हे इलोनियस सेंटर. अजून सिग्नल नाही आहे मला.
आपण रिव्हर वॉकच्या अगोदर ब्रिज वॉक करूयात. हा ब्रिज वॉक चालू आहे माझा. हा ब्रिज क्रॉस करतोय मी. समोर जर पाहिलं असेल आपल्याला तर हा ब्रिज आहे. हे कुठला तरी वॉक करायचंच आहे आपल्याला. ब्रिज वॉक केला काय आणि रिव्हर वॉक केला काय सेम तर आहे. रिव्हर वॉक त्याला म्हणतात. ते नदीच्या कडेकडेने चालण्याची सोय आहे. बराच वेळ माझे सबस्क्रायबर जर पाहणारे म्हणत असतील तर त्यांना मी आपल्या ज्याच्यामधलं एक दाखवलं होतं. प्रश्न पडतोय अगोदर बिल्डिंगे बांधल्या असतील या की अगोदर नदी असेल. हे किती पाण्याचे किती शेजारी आहे आणि ह्या अशा फार मोठमोठ्या बिल्डिंग्स आहेत. हा आपला रिव्हर वॉक बऱ्यापैकी झालेला आहे आणि आपण आता मी मोस्टली पलीकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. पलीकडच्या बाजूने पण पाहण्याचा प्रयत्न करूया. हे जे आपण शिकागो ट्रिब्यून मी जे म्हटलं ते समोर पाहतो. शिकागो ट्रिब्यून इथे काय जेन बॅप्टिस्ट फाउंडर ऑफ शिकागो जेन बॅप्टिस्ट पॉईंट ड्युसेबल 1745 ते 1718 हे ते. आणि हे एक शिल्प आहे सिटी ऑफ शिकागो. आपण नदीच्या पलीकडे हे होमलेस लोक पाहायचे असतात. दाखवणं कितपत योग्य आहे मला माहिती नाही आहे पण हे समोर आलं आहे म्हणून मी दाखवू शकतो. आपला हा रिव्हर वॉक एका बाजूने पूर्ण झालेला आहे. आता मी दुसऱ्या बाजूने रिव्हर वॉक दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. ही बिल्डिंग पहा. ही कोणती बिल्डिंग आहे. 401 तर लिहिलेलं आहे इथे. ही अगदी नदीच्या किंवा हे शेजारी बिल्डिंग आहे. आपण आता पलीकडच्या बाजूला जाऊयात. चला तर मग. Bar, restroom. There's a tour guide in there that talks about like the history of Chicago and everything, and like information about the building and such. So yeah. ओके. ही आर्किटेक्चर टूर आहे म्हणतात. $49 त्याची तिकीट आहे आणि 75 मिनिटाचे हा वॉक आहे. आणि हे ज्या या अशा बिल्डिंगमधून येते इथपासून नेव्हियर पिअरपासून स्टार्ट होणार बिल्डिंग. हा वॉक करून घेतात आपल्याला. मी हा वॉक केलेला आहे ऑलरेडी पण तुमच्या माहितीसाठी सांगतो. आपण विचार करूया नंतर. मी आता नदीच्या त्या रस्त्याच्या त्या बाजूला जाणार आहे. रिॲलिटर बिल्डिंग ही पहिली समोरची 410 दिसते बिल्डिंग आणि त्याला जोडणारा मधला एक रस्ता आहे. हा मिशिगन ॲव्हेन्यू 100 ही म्हटलं जातं त्याला. आपण तिकडून आलो. चला तर मग आपण आता पलीकडे जाऊयात. पलीकडे म्हणजे त्या बाजूला जाणार. लाईक नाही केले चालतील, डिसलाईक केले तरी चालतील पण सबस्क्राईब तरी जरा सबस्क्राईब आणि शेअर तर नक्की करा. पूर्णपणे आनंद घेत आहेत पहा त्या ब्रिज खालून येण्याचा. आणि कॉमेंट्री ना खरंच एक्सलंट असते त्यांची. त्याच्या खालून सुद्धा रस्ता आहे मला वाटतं. हे पहा हे शिल्प कसं आहे ते पहा. मिशिगन ॲव्हेन्यू
मिशिगन ॲव्हेन्यू ब्रिज त्याच्यावर वर लिहिलेलं आहे. पूर्ण जवळनं दाखवतोय तुम्हाला मी. आणि हे काय म्हटलं इथे, थॉम्सन मेयर ऑफ मायकल. आणि हा परत एकदा ट्रम्प टावर दाखवतोय मी. आपण लांबनं पाहिला असेल, आता जवळनं अगदी ह्याच्या जवळ मी ह्याच्यापेक्षा जास्त जवळ जाऊ शकत नाही आहे. आणि समोर आहे तो रिव्हर वॉक. मी जसं म्हणलं तसं आपण हा रिव्हर ब्रिज वॉक आहे. हा माझा रिव्हर वॉक नव्हे, रिव्हर ब्रिज वॉक आहे. पलीकडच्या लँडने पण पलीकडच्या बाजूने सुद्धा पाहिलं आपण, आणि आता अलीकडच्या बाजूने पाहतोय. परत एकदा ट्रम्प टावर दाखवतोय तुम्हाला जाता जाता. आणि जसं ट्रम्प टावर महत्त्वाचं आहे तसं स्पेशल गाडी आहे. ज्या काय गाड्या वगैरे ज्या काय असतील ना, ते सर्व या रोडचं, आत्ता जरी नसल्या तर या रोडला आल्याशिवाय कुठल्या लक्झरी गाड्या दिसणार नाही. हां, हे बघ. आणि त्याने वेगवेगळे स्टिकर लावलेले आहेत. ही एक बिल्डिंग पहा, ती महत्त्वाची बिल्डिंग आहे. मला कन्फर्म नावं माहिती नाही आहेत, पण या हिस्टॉरिकल बिल्डिंग आहेत. हा ट्रम्प टावर आता आणखी जवळ न व्हायला पाहिजे. तो मला इतका वाकावं लागतं आहे. लंडन हाऊस झालं. हॅलो, या बिल्डिंगचं सर्व पार्किंग खाली काही मजल्यांपर्यंत मोजायचं झालं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 साधारण 20 मजल्यापर्यंत नुसतंच पार्किंग आहे. आणि मग त्याच्यावर बिल्डिंग आहे. हा साधारण एक्स्ट्रीम एंड आहे, म्हणजे बऱ्यापैकी. हा बाबाश ॲव्हेन्यू. इथं मी बराच वेळा चुकलेलो आहे. खरं चुकण्यासारखं काय माहिती नाही, पण मी चुकलेलो आहे.